काही ठिकाणी निवडणुका चर्चेत आहेत, त्या निवडणुका गाजण्याचं आणि चर्चेचं कारण नेमकं काय आहेत, या सगळ्या मुद्द्यांच्या आधारित तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। कणकवली नगरपालिकेमध्ये आमदार निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाद झालेला होता। भाजप नेत्याच्या घरी पैशांची बंडल सापडल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता। राणे बंधूंमध्ये काही प्रमाणात तू मैमे झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। तिकडे सांगोला नगरपालिकेमध्ये भाजपच्या वतीने आपल्याला त्रास झाल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता। भाजपसोबत इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं होतं। शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या हंगामात छापेमारी केलेली होती। कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कट्टर विरोधक या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादींची शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विरोधात एकी झालेली होती आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। दोघांच्या एकीसाठी फडणवीसांनी पडद्यामागून फिल्डिंग लावल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। संगमनेर नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या पंजाशिवाय पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होते। राधाकृष्ण विखे पाटलांच्या वतीने बाळासाहेब थोरातांना टोला लगावण्यात आलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।